रेणुताई, न ठरवलेला एक प्रश्न मी मनाशी खरंच ठरवून आले नाही, पण आत्ता वाटतो तुमच्यासारखं तिथे उतरून काम कधी क्षण येईल तेव्हा जरूर करू. पण एक सिग्नलला उभं असताना या मुलांना भीक द्यायची का नाही द्यायची, या आंदोलनात आम्ही सामान्य माणसं अडकलेलो असतो. तुमचं काय मत आहे? देऊ नये हे तात्विकरित्या, कारण ती त्यांना आणखीनच भिकेत घाललं. आपण काय काय करू शकतो, तर आपण पैसे न देऊ शकतो. खूपदा भुकेली असतात, खायला देऊ शकतो, की मी तुला खायलाच देईन, मी तुला पुस्तकच देईन, हे आपण केलेलं आहे. मी तुझा थोडा वेळ तुझ्याशी बोलेन, तू शाळेत का येत नाहीस, केस का विंचरत नाहीस, हे करणं शक्य आहे. म्हणजे पैसे दिल्याने काय होतं की समोरच त्यांचे आई वडील असतात, आपल्याला हे कधी माहिती नसतं. आपण जर एक 5 मिनिटं आपण कधी वाहन बाजूला काढावं आणि हे बघावं. समजा आता हा रेड सिग्नल झाला आणि मुलाने जर भीक मागितली नाही समजा, तर कुणीतरी मोठं माणूस येऊन त्याच्या एक थोबाड ठेवून देतं, कुणीतरी त्यांना सारखं वॉच करत असतं ना. तर त्यांना पैसे देणं ही किती भयावह गोष्ट आहे बघ. मग त्याच्यातून काय होणार आहे. अर्थात हे सगळं जसं मी म्हटलं की आपल्याकडे काही मूलभूत प्रश्न फक्त मी विचारते की आपल्याकडे समजा त्यांच्या सगळ्यांच्या आई वडिलांना आत घालायचं असं आपण ठरवलं, तर ती सिस्टीम आहे का. खूप मुलं आहेत. म्हणजे आमच्याकडे जी येशी म्हणून मुलगी आहे तिला 12 भावंड आहेत, 12, आणि 12ही भावंड हे करत आहेत. तर या संदर्भात काही आपल्याकडे करण्यासारखं आपल्याकडे तशी क्रयशक्ती आहे का. यांच्या आई वडिलांना आपण आत घातलं तर काय. प्रचंड अक्राळ विक्राळ असा व्यसनांचा प्रश्न जो आपल्याकडे आहे तो त्याच्या सामोरं जायची शक्ती आपल्यात आहे का. माणसं म्हणून, समाज म्हणून आणि शासन म्हणून सुद्धा या असंख्य प्रश्नांची उत्तरं नकारार्थी आहेत. म्हणजे आपण जेव्हा मुलांना आम्ही आणतो ना, तेव्हा सुद्धा मला हेच वाटतं की आपण मूळ विषयाकडे जातच नाही, मूळ प्रश्नाकडे जातच नाही. एक येशी आपण आली तर तिचं 11वं भावंड तिथं उभं राहणार आहे. म्हणजे मूळ प्रश्न जोपर्यंत करण्याची समाजाची तयारी होत नाही ना, तोपर्यंत या प्रश्नांना तू विचारतेस त्याला ठोस उत्तरच नाही. कोणत्याही गोष्टीवरची आपली श्रद्धा असते, कोणी त्याला अंधश्रद्धा म्हणत असतं. जेव्हा ही श्रद्धा अगदी आपल्या कार्यशक्तीच्या मध्ये येते तेव्हा नक्कीच ती घातक असते. अशा अंधश्रद्धेचं निर्मूलन जे करतात नरेंद्र दाभोळकर, त्यांनी आपल्याकडे तुमचं मत व्यक्त केले तुमच्याबद्दल. आपण पाहूया नरेंद्र दाभोळकर यांचं मत. माझा गेले अनेक वर्षाचा व्यक्तिगत परिचय आहे. रेणुताईंचं कदाचित लोकांना माहीत नसलेलं एक वेगळं अंग म्हणजे त्या साधना साप्ताहिकाच्या सदर लेखक आहेत. साधना साप्ताहिकामध्ये 3 ते 4 वर्ष चाललेलं त्यांचं सदर हे अतिशय लोकप्रिय ठरलेलं होतं. याही वर्षी पुन्हा ते आमच्याकडे सदर चालवणार आहेत आणि साधनेच्या एका बालकुमार विशेषांकाचं संपादनही त्यांनी केलेलं आहे. पण हे जे काही ते सगळं करतात त्याच्यामध्ये त्यांची जी मुळातली तळमळ आणि अंतःप्रेरणा आहे ती खरं म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो की वंचित या एका शब्दामध्ये व्यक्त होते. जी मुलं प्रामुख्याने वंचित आहेत आणि सर्वार्थाने वंचित आहेत, भावनेने वंचित आहेत, घरच्या पाठिंब्या वाचून वंचित आहेत, आर्थिक अभावामुळे वंचित आहेत. तर जगी ज्याचं कोणी नाही त्याचं देव आहे असं म्हणतात. तर देव मानावा न माना, परंतु रेणुताई त्यांना त्या स्वरूपात भेटतात आणि त्या ज्या मनपूर्वकतेने त्यांच्या समवेत काम करतात. म्हणजे मी नाही, पण माझा मुलगा मानसोपचार तज्ञ आहे, तो रेणुताईंच्या बरोबर काम करतो. त्यामुळे मला माहीत आहे की जणू काही त्या मुलांच्या साठीच 24 तास श्वास आणि ध्यास घेऊन त्या जगत असतात. त्यांची कन्याही ती काम करते. त्यामुळे समाजामध्ये अशा स्वरूपाच्या लोकांच्यासाठी संवेदनशीलता तर असायलाच हवी, पण अशी संवेदनशीलता ज्या व्यक्ती कृतिशीलपणे व्यक्त करतात त्यांच्या मागेही आपण उभं राहायला पाहिजे. मला असं वाटतं की ही फार चांगली गोष्ट आहे की या संस्थाने या स्वरूपाचं विधायक काम करणाऱ्या व्यक्तींचे व्यापक चेहरे लोकांच्या समोर आणले, ज्यामुळे समाज कदाचित पुन्हा एकदा स्वतःच्याकडे अधिक सजगतेने बघू शकेल आणि परिवर्तनाच्या वाटेवरचं समाजाचं पाऊल पुढे करू शकेल. पंडित भीमसेन जोशी यांना मानवंदना देण्यासाठी कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमात त्यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी हे गायले.
आत्ता सांगण्याचं कारण असं, गायन क्षेत्रामध्ये जसं घराणं असतं, नृत्य क्षेत्रामध्ये जसं घराणं असतं, राजकारणात ही घराणं असतं, पण त्याहीपेक्षा समाज कार्यात सुद्धा एक घराणं इंद्रायणीला सापडलेलं आहे आणि ते पुढे ती चालवते आहे आणि अशा घराणेशाहीचा आम्हाला अभिमान आहे. मगाशी टेम्पो ट्रॅव्हलर्स बद्दल विचारलं की तुम्ही थेट त्या मुलांपर्यंत जाता, अशी तुमची अनेक स्वप्न असतील ना याच्या पुढची, की त्याच्याबद्दल काय आहे? म्हणजे इथेच थांबायचं का असंच चालू ठेवायचं का आणखीन काही प्राप्त करायचं? इथे जर आपण आलो तर थांबू शकतच नाही. थांबणं ही सर्वथा अशक्य गोष्ट आहे. टेम्पो ट्रॅव्हलर बद्दल एवढंच सांगते की आम्हाला आता कॉग्निझंट कडून टेम्पो ट्रॅव्हलर मिळाला. आम्ही त्याच्यातले सीट्स काढून घेतले आणि 25 मुलांसाठी मागे जागा करून घेतली आहे. तर ती अशासाठीच करून घेतली की जसं ताराबाई मोडक म्हणायच्या बघा, जर मूल तुमच्यापर्यंत येत नसेल ना तर तुम्ही मुलापर्यंत गेलं पाहिजे. तसं आता मुलापर्यंत जायचं, कारण मूल नाही ना येऊ शकत. जे मी आता सांगितलं की आता एखादं मूल भीक मागते मग ते नाहीच येणार. मग आम्ही असं ठरलं की जागोजागी जिथं अशी मुलं दिसतील तिथे तो टेम्पो ट्रॅव्हलर थांबवायचा, तिथे शाळा सुरू करायची आणि ते गंमत शाळा 2 तास तर होईना. एक मूल आपल्याला असं म्हणाला की नाही की स्कूल कैसा है ये तो दिखाओ. मग सगळ्या मुलांना नाही ना आणता येत आणि शाळा दाखवता येत, त्याच्या दारात घेऊन जाऊया शाळा. हे एक. पण मला सगळ्यात माझ्या मुलांच्या संदर्भात मी जेव्हा विचार केलाय ना तर मला घर हवं असं वाटतं. घर पाहिजे मुलांना. घर नसणं नाही फार भयानक गोष्ट असते की कुठे जायला नाही ना. पहा ना, संध्याकाळी सगळी माणसं आपापलं काम करतात. म्हणजे त्याचं एक छोटं हे देते की आमचे सगळे शिक्षक 10-12 शिक्षक सगळे दिवसभर काम करतात. 7च्या सुमारात सगळेजण आपापलं आवरतात, पर्स घेतात आणि घरी जातात. मुलं बघत असतात. मला एकदम चर्र होतं, कारण आपल्या सर्वांना घर आहे, आपल्याला जायला कुठेतरी जागा आहे. मला कुठंच जायचं नाही. ही किती भावना विलक्षण, म्हणजे दारुण आहे हे सगळं. किंवा दर मुलं कुठे कोणी शिक्षक गेला ना की त्याला सोडायला बाहेर येतात आणि परत जाताना मी त्यांची देहबोली बघत असते. येताना ती छान बोलत बोलत हसत हसत त्या शिक्षकावर बाहेर येतात. जाताना त्यांचे सगळ्यांचे खांदे पडलेले असतात, कारण ती परत त्याच ठिकाणी जातात. तर मला सारखं असं वाटतं की अंतिम काय दिसतं मला, अंतिम की आता हे काय करावं, तर घर करावं. पण मला खूप सांगायला आनंद होतो की मला वाईला एक जागा मिळाली. ओझरडे म्हणून वाईपासून 2.5 किलोमीटर आहे, तिथं मला जागा आम्हाला मिळालेली आहे. आणि आता ह्या सगळ्या येत्या वर्षामध्ये आम्ही तिथं घर करणार आणि त्या घरी सगळ्यात आधी मी राहायला जाणार. कारण मुलांसमवेतचं घर हे खूप महत्वाचं आहे ना. तर ते त्यांना घर मिळावं अशी माझी फार इच्छा आहे. खास करून मुलींना ना फार वंचितता वाटते, मुलग्यांपेक्षाही मुलींना वाटते. मुलींना कदाचित आयुष्यात जी असुरक्षितता त्यांच्या जन्माबरोबरच समाज त्यांना देतो त्यामुळे असेल कदाचित. पण मला दिसणाऱ्या सगळ्या मुली या मुलांपेक्षाही घराला फार आसुसलेल्या असतात. तर ते स्वप्न वाटतं मला. ते स्वप्न तुमचं पूर्ण व्हावं याच्यासाठी बाराखडी दिलसेनी हा कार्यक्रम आयोजित केला की निदान हे कार्य आणखीन तुमच्या लेखनातनं पोहोचतंच, तुमच्या कार्यातनं पोहोचतं, पण आम्ही पण प्रकाशझोत टाकायचा छोटासा प्रयत्न केलाय आणि त्याला बघा केवढी दाद मिळाली. इतक्या लोकांच्या, प्रत्येक माणूस 2 कान 1 मन, आणि आता ही 10 लोकांना हे सांगणार आहेत. इतकं छोटासा खजिना आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय शुभेच्छांसकट. पुढे मी तुम्हाला असा प्रश्न विचारणार आहे की जसं संकट आलं त्याची तुम्ही संधी केलीत, त्याचं चांगलं रूपांतर केलं, पण तुम्हाला आवडणारं यातलं काम कोणतं आहे? मुलांना शिकवणं, व्यसनमुक्तीसाठी काम करणं, का या स्त्रियांचे प्रश्न सोडवणं?